नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता कामं सगळी आवरलीत माझी आणि आज कपाट लावायचंय. शिवांशचा बर्थडे, त्यानंतर हम्पीला वगैरे गेलो तर कसं जागा मिळेल तिथे मी कपडे ठेवलेत. तर ती सगळी कपडे व्यवस्थित ठेवून द्यायचे ज्या त्या पाऊचमध्ये, जसे मी सेक्शन बनवले तसे. तिकडून आल्यानंतर जे कपडे वगैरे धुतलेत तर ती सुद्धा घड्या करून आज ठेवून द्यायचे. आणि हम्पीला गेल्यावर किती खर्च आला टोटल इथून ते तिकडे जाऊन परत येईपर्यंत ते पण आज सांगते. आणि त्याआधी शिवांशला जेवायला देते, म्हणजे त्याचं एकदा पोट भरलं की टेन्शन नसतं. मग तो खेळो किंवा झोपो, काय टेन्शन नसते एकदा त्याला पोटभर खायला दिलं की. तर पहिल्यांदा त्याला जेवायला देते आणि त्यानंतर मग बाकीचं बघ. तर शिवांशचं रोज असं जेवण असतं. 3 कोर चपाती घेतली आणि भाजी, जी काय रोज मी भाजी बनवेल ती भाजी, आणि भात असेल तर थोडासा भात, आणि भात नसेल तर मग पूर्ण एक चपाती तो खातो. माझ्या चपात्या मोठ्या असतात त्यामुळे मग भात असला की त्याला जास्त लोड होतो एक पूर्ण चपातीचा, त्यामुळे 1 कोर कमी देते मग. आणि हे असं संपूर्ण जेवण असतं. तर 2 वर्ष जशी झालेत तेव्हापासून मी त्याची अर्धी चपाती वाढवली. अर्धी चपाती द्यायची, भाजी द्यायची आणि बसवायचं तेवढं त्याला. आणि भात वगैरे असेल तर भात, आणि मध्ये जरा अंड वगैरे केलं तर ते. सकाळी 8:30-9 वाजता तो उठतो आणि सकाळी उठल्यानंतर मग त्याला दूध पितो आणि 1 केळ खातो, किंवा मग संत्री असेल तर संत्री खातो. केळ आणि संत्री त्याच्या आवडीचं फळ आहेत दोन्ही. तर तशी त्याची सुरुवात असते. आणि त्यानंतर आता 12 वाजतात, तर 12 वाजता हे असं संपूर्ण त्याला जेवण देते. आणि त्यानंतर मग तो थोडा वेळ खेळतो आणि नंतर आंघोळ घालून मग तो आंघोळ केली की छान झोपतो. 1-2 तास झोपतो आणि त्यानंतर परत उठून मग परत काहीतरी अंड वगैरे मी शिजवलं असेल तर ते खातो. असं असतंय त्याचं रुटीन. तर आता पहिलं त्याला जेवायला देते. शिवा बाहेर बसलाय गाणी ऐकत. हा खाऊ या, बशी ये. तर असंच त्याचं जेवण सगळं घरचंच असतं. आणि जे काय, थांब शिवा मी देते, थांब तू खाऊ नको. आणि बाहेरचं शक्यतो तो खातच नाही. आम्ही घरात आणतच नाही खायचं बाहेरचं, त्यामुळे त्याला बाहेरचं काय खायचं माहीतच नाही. आणि कधीतरी एखाद्या वेळेस चिप्स वगैरे असं आणलं तर, नाहीतर जरी खायला काय पाहिजे असलं तरी तो केळी किंवा काहीतरी असं उसाचा रस वगैरे असं काहीतरी मागतो. गेल्या वेळी मुंबईला गेले होते नवरात्रीनंतर, तेव्हा माझे मैत्रिणी भेटल्या होत्या 2 जणी. तर त्यांनी विचारलं होतं त्याला खायला काय देऊ, तर चिप्स आणि कॅडबरी वगैरे तसलं न मागता त्याने एका गाड्यावर केळी होती, तर ती केळीकडे बोट दाखवून म्हणत होता खाऊ खाऊ. मग ती केळी त्याने मागितली होती. तर त्याला अशी सवय आहे खायची, त्यामुळे एकदम आजारी वगैरे कधी पडत नाही. एकदम हेल्दी सगळं जेवण असतं आणि घरचं जे काय आम्ही खातो ते सगळं खातो. आता ही भाजी वगैरे सुद्धा मी जसं आपण कांदा मिरची टाकून बनवतो तसं बनवले, पण ते सुद्धा तो खातोय. मी चारायला जाईपर्यंत त्याने स्वतः खायला चालू केलंय. दही वगैरे असतं, जर थोडंसं जरा कालवण वगैरे तिखट असेल तर दही असतं. सकाळची चपाती भाजी असते, भात असतो, आणि संध्याकाळी भाकरी, जे काही कालवण बनवलं असेल ते, त्यात थोडंसं दही, कारण रात्रीचं कालवण थोडंसं तिखट असतं. जसं चटणी वगैरे असते तर आम्ही जसं आम्हाला बनवतो तसंच ते त्याला त्यातलंच देते मी त्याला, थोडंसं हलवून वगैरे असं खालचं कट न देता, कट बाजूला काढून मग त्यात थोडंसं दही टाकून मग ते त्याला भाकरी बरोबर देते. तर रात्रीची अर्धी भाकरी, थोडासा भात, जेवढा आत्ता घेतलाय तेवढा भात, असं रात्रीचं सुद्धा ते जेवण असतं. तर असं आहे त्याचं रोजचं रूट. शिवा तोंड धू, पाणी पिन, मग बस चल. तर लहान मुलांना पहिल्यापासूनच थोडं खायला तिखट मागतील तेव्हा थोडंसं कधी मागतात ते तिखट, की हे दे ते दे टेस्ट करायला. तर तेव्हाच ते त्यांना तिखट टेस्ट करायला दिलं तर ते तिखट सुद्धा खातात. आणि आपण जे जेवण खातोय ते सवय सुद्धा लागते. आणि जसं आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो तर जे आम्ही खात होतो तेच तो खात होता. तिथे त्यांचं तसंही इतकं आळणीच जेवण होतं, आपल्यासारखं काही एवढं तिखट नव्हतं. पण तरी सुद्धा त्याला वेगळं काही मागवायची गरज नव्हती किंवा विचार करायची गरज नव्हती पडली मला की त्याला काय खायला देऊन काय. त्यांची चपाती भाजी जी आम्ही खात होतो तीच तो पण खात होता. ती साऊथ इंडियन थाळी वगैरे घेतलेली तेच तोही खात होता त्यातलं. आणि
जास्त करून तिथे इडली, डोसा आणि मेंदूवडा वगैरे हे सगळं होतं, आप्पे असं. तर सकाळी नाश्ता ते करायचा आम्ही, तर तो सुद्धा तेच नाश्ता करायचा पोट भरून. त्यामुळे अशी सवय जर मुलांना लागली पहिल्यापासून तर बाहेर गेल्यावर सुद्धा टेन्शन येत नाही त्यांच्या खाण्यापिण्याचं काय, आणि बाहेरचं काही द्यावं सुद्धा लागत नाही. चिप्स वगैरे असल्या गोष्टी जर हे पोटभर खाल्लेलं असेल तर त्या, आणि पोरं मागत सुद्धा नाहीत. आणि इतर वेळी आम्ही त्याला ज्यूस द्यायचो, ऊसाचा रस द्यायचो किंवा नारळ पाणी, नाहीतर मग केळी तर सतत बॅगेत होतीच इकडे तिकडे गेल्यावर. तर अशी सवय लागते मग मुलांना. त्याचं जेवण झालंय आणि आता आंघोळ घालून त्याला झोपवते. पिदू ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतीलच काही जणांना, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न. ते अशी टीव्हीला गाणी लागलेली असतात त्याला जी काय बघायची ती, त्यामुळे मला फोन सुद्धा त्याला जास्त द्यायला लागत नाही. त्यामुळे त्याची फोनची सुद्धा सवय त्याला काही नाहीये. तर अशी गाणी चालू असतात त्याच्यामुळे त्याला फोन सुद्धा द्यायला लागत नाही, आणि तो झोपेपर्यंतही अशी गाणी चालू राहतात. मग एकदा जेवण झालं की खेळत बसतो, हे असं सगळं लावत वगैरे बसतो ABCDचं असं असतंय. आता पाणी ठेवलंय मी इथे त्याला. तर हे 3-4 महिने झाले असतील हा हीटर घेतलाय आम्ही, कुठला हेवेल्सचा. ते हीटरचं असं आहे की चालू असताना जरी पाण्यात हात घातला तरी त्याचं काय होत नाही. म्हणजे शॉकरला असा इथे हाय, लो, मीडियम असा हा नॉब आहे फिरवायला. तो फिरवायचं, ॲडजस्ट करून ठेवायचं, आणि तेवढं पाणी तापलं की मग ते बंद होतं आपोआपच. ते काय असं आपलं लक्ष नाही म्हणून एक्स्ट्रा चालू राहील असं काही नाही. मुलं घरात असतील तर असले हीटर असेल तर जरा फायद्याचं होतं, कारण मुलं कधी जर हात वगैरे घातला तर शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मी वरच ठेवायचे. साधाच हीटर होता जो 200-300 रुपयाला भेटतो तो. हा थोडा महाग आहे, 1200 रुपये काहीतरी याची, 800 का 1200 रुपये काहीतरी प्राइस यायची. पण असं असल्यामुळे त्याचा काही धोका नसतो. वरनं लाईट बिल सुद्धा खूप कमी यायला लागले. तेव्हा आम्हाला 1300-1500 लाईट बिल यायचं, आता 600-500 असं लाईट बिल येत आहे. तर फक्त हीटरमुळे एवढा फरक पडतोय, आणि ते ऍडजस्टेबल असल्यामुळे जर आपल्याला कमी पाणी तापवायचंय तर कमी लो करून ठेवायचं, मग ते तेवढं तापून ते बंद होतं आपोआपच. लाईट बंद होऊन जाते, ते कट ऑफ होतं, मग लाईट सुद्धा वाचते, त्यामुळे एक्स्ट्रा तापलं जात नाही. तर असं आहे, जर कोणाच्या घरात लहान मुलं असतील तर हा हीटर खूप फायद्याचा. तर हम्पीला गेलो होतो तेव्हा किती खर्च आला, तर 16,000 रुपये खर्च आला तिघांचा मिळून. आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतील, साधी 10-20 रुपयाची काही गोष्ट घेतली असेल किरकोळ, किंवा कुठे साधं लिंबू पाणी जरी पिलं असेल किंवा एखादी पाणी बॉटल जरी घेतली असेल, तर एकूण एक खर्च आम्ही तो लिहिलेला आहे, आणि तो सगळा बारीक सारीक खर्च पकडून 16,000 रुपये खर्च आला आहे. तर दर ट्रिपला आम्ही गेलो की फिरून झालं पूर्ण दिवस की नंतर झोपताना रात्री रूममध्ये वगैरे आल्यावर झोपताना पूर्ण दिवसभर किती खर्च झाला हे एका फोनमध्ये नोटमध्ये लिहिल्याशिवाय आम्ही झोपत नाही. लिहायचं, कॅल्क्युलेट करायचं किती किती खर्च झाला, काय झालं त्या दिवसाचं त्याच दिवशी करायचं, जेणेकरून परत विसरायला नको, आणि आपलं बजेटिंग कुठे पुढे गेलंय का, बरोबर आपण बजेट काढलं होतं. तर रामनेही यूट्यूबवर वगैरे असंच बघितले होते हम्पीला जाताना व्हिडिओज वगैरे, जे कोण असं ब्लॉगिंग करतात त्यांचंच. तर असे ब्लॉग्स वगैरे बघितले होते त्यांनी हम्पीचे, आणि मग त्यानुसार त्यांनी बजेट काढलं होतं. तर 17,000 रुपये त्यांनी काढले होते बाजूला, की एवढा खर्च तरी येणारच म्हणून. परत रिक्षा आणि तिथे फिरणं, खाणं पिणं. तिकडे जेवण खूप महाग आहे, म्हणजे आपल्याकडे 500 रुपयेमध्ये होत असेल तर तिकडे 1000 रुपये जातात. खूप महाग आहे त्यांची थाळी वगैरे, आणि साधं दुसरं काही मागवलं तरी महागच आहे त्यांचं सगळं. ज्यूस वगैरे असेल, साधं काही मागवलं तरी महाग आहे, आणि पाणी बॉटल वगैरे तर घ्यावीच लागते. तर तसं पकडून सगळं 16,000 रुपये खर्च आला. तर बजेटमध्ये होतं, म्हणजे जेवढं आम्ही बजेट काढलं होतं त्याच्यावर तर गेलं नाही, आतमध्येच आले. तर असा खर्च झाला. तिकडे गेलं की सगळं आपल्या बार्गेनिंगवर डिपेंड आहे, म्हणजे रिक्षा, शॉपिंग आणि रूमसाठी आम्ही बार्गेनिंग करून खूप एक आम्हाला जाता जाता कपल भेटलं होतं, म्हणजे एकदम असे वयस्कर पण नव्हते, पण होते असे काका काकूच्या वयांचे. तर त्यांनी एका दिवसाचेच 2100 रुपये रूमसाठी पे केले होते. तर आम्ही 2 दिवसात 2,500-2,500 रुपयेमध्ये 2 दिवसात राहून आलो, आणि रिक्षासाठी सुद्धा त्यांचे जास्त पैसे घेतले, तर ते सुद्धा आम्ही मॅनेज केलं. आणि राम खूप चांगले असल्यामुळे बोलण्यामध्ये त्यांनी ते व्यवस्थित बार्गेनिंग वगैरे करून ते रिक्षावाल्याला वगैरे पटवून व्यवस्थित आम्हाला 2 दिवसात आमचं सगळं फिरून वगैरे झालं. आणि आधीच बघितलेलं असल्यामुळे पॉईंट माहीत होते, आणि आधीच बघितलेलं असल्यामुळे ते रिक्षावाले सुद्धा सांगू नाही शकले की नाही हे लांब आहे, ते इथे आहे, ते तिथे आहे, मग इथनं एवढाच वेळ लागतो, मग तुम्ही कोणाला विचारा, काही करा, असं ते सांगत होते.
तर रामने आधीच बघून ते पॉईंट सगळे काढले होते की कुठे कुठे फिरायचं, काय काय, कुठले मंदिर कुठे आहेत, काय काय सगळं बघून ठेवलं होतं. त्यामुळे मग ते रिक्षावाल्यांना पण बोलायला चान्स मिळाला नाही. तर कुठेही ट्रिपला जाताना हे जरा असं रिसर्च करून गेलं की मग आपली पण फसवणूक होत नाही, एक्स्ट्रा पैसे जात नाहीत आणि बजेट आपण काढलं असेल तेवढ्यावरच होतं. आणि सांगायला लागले रिक्षावाल्यांना सुद्धा की नाही नाही हे मंदिर इथं आहे, ते मंदिर तिथे आहे, की मग त्यांना पण अंदाज येतो की बाबा ह्यांना माहिती आहे, त्यामुळे यांच्यासमोर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही म्हणून. मग तसं करून आम्ही एवढं बजेटमध्ये आमची ही ट्रिप केली. एक ही लॉंग ट्रिपच म्हणायला लागेल, तिघंजण एकत्र. आता पुढच्या अजून होतील. तर हे असं आमचं ट्रिपला जाताना ठरलेलं असतं. काय काय झालं ते मी पुढे अटॅच करते. ते एकूण एक आम्ही जे काही तिथे घेतलं, खाल्लं पिलं आणि रूमचं, ट्रेन, बस सगळं टोटल खर्च पकडून सगळं कॅल्क्युलेट करून मी लिहिलं आहे. तर त्याचा फोटोसुद्धा मी पुढे अटॅच करते. तर माझी आता आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि शिवासुद्धा झोपून गेला. तर आता कपाट लावून घेते पूर्ण. तर अशी आहे सध्याची परिस्थिती. हे सगळे टॉप वगैरे असेच ठेवलेत मी. ते गाऊन वगैरे नुसते असायचे. टी शर्ट, जीन्स हे सगळं आता व्यवस्थित ठेवून देते. साड्या आहेत लावलेत तशाच, साड्या काढल्याच नाही आहेत. आणि थोडं मेकअपचं वगैरे आता हे लावून घेते. हे कपडे आहेत ते पण ठेवायचे. ही माझी लग्नातली चुंदरी आहे. ही वेगळं कापड घेऊन आम्ही वेगवेगळ्या लेस लावून अशी चुंदरी एक बनवली होती. त्याचा एक मला जॅकेट शिवायचं आहे, त्यासाठी मी आता अजूनही सांभाळून ठेवून दिली होती. तर आतमध्ये एक सॅटिनचं कापड घेऊन 3 पीस टाईप मला एक ड्रेस शिवायचा आहे. म्हणून ही चुंदरी मी त्याच पद्धतीने विचार करून घेतली होती. आणि अजून ड्रेस शिवायचा आहे. मी काहीतरी कारण बघते त्यासाठी की तसं काहीतरी असेल तरच ते ड्रेस शिवायला टाकणार आहे आणि तेव्हा तो घालायला मिळेल. असं चुंदरीचं फक्त जॅकेट शिवणार आहे आणि आतमध्ये सॅटिन कापड घेऊन टॉप आणि पायजामा वगैरे असं काहीतरी करायचं आहे. बघू. आता हे सगळं मी बाहेर काढलं आहे. हे रोजचं वापरायचं आहेत गाऊन्स आणि प्लाझो पॅन्ट वगैरे. तर हे इथेच ठेवणार, इथे त्या ठिकाणी. आणि हे जीन्सवरचे टॉप वगैरे आहेत ते वरचे पाऊचमध्ये असतात ते, तर ते त्यात ठेवेन. आणि हे नवीन कुर्ती आहेत, ते असं कुठे बाहेर जायचं असेल तर तेव्हासाठी आहेत. आणि हे एक 1 पीस वगैरे असे ड्रेस आहेत. हे ह्या साध्या कुर्त्या आहेत ज्या मी क्लासला जाताना घालते. आणि हे एक ड्रेसच आहेत. तर हे आता वरच्या पाऊचमध्ये किती बसतंय बघून बाकीचं सगळं खालीच ठेवायला लागेल मला. तर तसं ठेवलं. तर इथे सगळे जीन्स ठेवलेत. इथे एक साईडला जीन्स ठेवलेत. त्यानंतर त्याच्याच पुढे हे सगळे लेगिन्स ठेवलेत. नंतर ह्या सगळ्या कुर्त्या आहेत ज्या मी क्लासला घालून जाते. इकडे सगळीकडे ओढण्या ठेवलेत आणि स्कार्फ आहेत. त्याच्या पुढे हे गाऊन, प्लाझो आणि टी शर्ट वगैरे ठेवलेत. आणि त्यानंतर हे बास्केट ठेवणार आहे. तर या बास्केटमध्ये हे काही अंडर गारमेंट्स आणि याच्या खाली शेफवेअर वगैरे आहे. आणि हे इनर पॅन्टीज आहेत आणि हे पॅड. असं हे एक बास्केट आहे, ते मी इथे ठेवते आता. तर हे जे इनर पॅन्टी जे मी आत्ता ऑर्डर केलं आहे ते कधी व्हाईट डिस्चार्ज वगैरे जास्त व्हायला लागलं किंवा पिरियड्समध्ये फ्लो कमी आला असेल तर तेव्हा ते उपयोगी पडतात. एक पॅड वाया घालवायची गरज नाही. हे छोटे छोटे पॅड टाईपच असतात पण थोडेसे छोटे असतात, पातळ असतात.
जेणेकरून नॉर्मल असं असेल तर ते सोक होईल. असे आहेत एकदम पातळ पातळ. व्हाईट डिस्चार्ज मला आत्ता व्हायला लागला होता हम्पीला गेलो तेव्हा, म्हणून मी ते ऑर्डर केलं आहे. च्या आधीसुद्धा आपल्याला कधी कधी होतंच, मला तरी होतं, सो मी ते आत्ता घेतलं आहे. असं झाली आहे खालची अरेंजमेंट. आणि बाकी जे काय टॉप वगैरे राहिले होते ते सगळे वर असे ठेवून दिले. बाकी सगळं वरचं तर तसंच आहे. साड्या वगैरे जशा ठेवल्या होत्या तशाच आहेत. हे एक पाऊच घेतला मी नवीन आत्ता मेकअपचं सामान इकडे तिकडे न्यायला. यात ब्लाऊज आहेत, परकर आहेत, या सगळ्या साड्या आहेत. यात टॉप आणि ड्रेसेस आहेत आणि ह्यात सुद्धा साड्याच आहेत. आणि इकडे पर्स लावले, इकडे 2 पर्स आहेत, इकडे बांगड्या वगैरे असं सगळं. हे आधीसारखंच सगळं आहे. तर कपाट माझं लावून झालेलं आहे. आता काही शिवांशचे कपडे राहिलेत, ती पण पटकन ठेवून घेते. हे केवड्याच्या शेंगाचं थोडीशी अंगाबरोबर अशी भाजी बनवते. तर पहिल्यांदा तेल टाकलं आणि डायरेक्ट मी त्या शेंगा टाकल्या आणि ह्या चांगल्या तेलात भाजून घेणार आहे. तर आधी मी ह्या असल्या शेंगा वगैरे काय खायचे नाही, दाणे असतील तर खायचे, कारण हे खुडलेलं वगैरे मला आवडायचं नाही अख्ख्या शेंगा. पण एकदा माझी आजी म्हणजे मम्मीची मम्मी तिने तिची बनवलेली भाजी बघितली आणि खाल्ली पण, तेव्हापासून अशा प्रकारे केलेली भाजी मला आवडायला लागली. तर काही जण तेल टाकतात, चटणी टाकतात आणि त्यानंतर शेंगा टाकतात. तर त्याच्यापेक्षा ही पद्धत मला जास्त आवडली, जास्त चव लागते ह्या शेंगांची खूप. आता इकडे विकत आणलेल्या शेंगांची एवढी चव लागत नाही, पण ज्या गावाला असतात त्याची चव खूप छान लागते. ती लोखंडीच्या तव्यामध्ये बनवायची, लोखंडाच्या तव्यामध्ये असे शेंगा वगैरे. आई बाबा दोघंच राहायचे, तर दोघांपुरतं ती अशा अंगाबरोबर बनवायची. अंगाबरोबर म्हणजे जास्तही पातळ पण नाही आणि एकदम सुकी भाजी पण नाही, थोडंसं त्याला असं पाणी असणार आणि एकदम आपलं जसं कालवण असतं पातळ तसंही. तर म्हटलं आज ही भाजी बनवूया. तर अशी चांगली तेलात भाजून घेतली. आता त्यात चटणी, लाल तिखट आणि हळद टाकते आणि हे पण सगळं चांगलं तेलात भाजून घेते आणि त्यानंतर पाणी टाकणार. आणि मीठ. एवढं साधं सिंपल ती सगळं करायची, तरी एवढं चव लागायची ना मस्त. आणि थोडी शिजत आली की मग त्यानंतर त्याच्यात कूट टाकणार. तर अशा पद्धतीने केलेली मला खूप आवडते. अजून कुठल्या पद्धतीने करतात आणि तुम्हाला कशी आवडते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. काळ्या दरकोचं कालवण आहे, भजी आहे, मिरची भजी आणि ही भाजी, भाकरी. आणि आजचा ब्लॉग इथेच संपतो. ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.